बॉस का बॉस. युट्यूब वाले जरा इकडे जरा एकदा फिरवा. जा लवकर फटाफट मॅच चालू करतो. चला सर चालू करा, तुम्ही चालू करा. 1 2 3 स्टार्ट. साहिल चल गो. पहिला चेंडू साहिल यांचा सामना करेल एक्का. यस, ऑफसाईडच्या दिशेने प्लेसमेंट केलेला आणि एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. एक्का याला विचार केला जाईल, साहिलचा देखील विचार केला जाईल. काल या ठिकाणी नव्हते परंतु यशवंतने देखील मित्रांची 11 काल पहिल्या दिवशी पहिला सामना गाजवला होता. यशवंत कदम यांनी गोलंदाजी अतिशय जबरदस्त केली होती, परंतु आता मात्र खरी गरज आहे ती म्हणजे हा मॅच आणि या सामना जिंकण्यासाठी संघमालक. यस, इथे मात्र परतावं लागतंय शंकर याला. स्वस्त मध्ये परतावं लागतंय. बेस्ट ऑफ लक सचिन कदम. पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. अशी धुवाधार फलंदाजी करावी हीच अपेक्षा असेल. चला, संघ मालकांना काहीतरी अपेक्षा असेल साहिल यांच्याकडून. संघ मालक मितांशी 11 संघ मालक अर्थातच मनीष कदम सर. अमोल यांच्या प्रत्येक षटकारासाठी दिनेश सपकाळे यांच्याकडून 100 रुपये, तसेच माझ्याकडून देखील 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. यास, इथं गॅप मध्ये मारलेला चेंडू, परंतु पाहूयात एक तत्पूर्वी एकदा पूर्ण एका धावावरती समाधान मानावं लागेल. काल या ठिकाणी नोकरी धंदा प्रपंच असल्यामुळे कुठेतरी बिझी होते. संघ मालक देखील आहेत, परंतु आता या ठिकाणी आपण फलंदाजीसाठी आलोय. अजून 2 मॅच त्यांना जिंकावे लागतील कोणत्याही परिस्थितीमध्ये. परंतु समोर टीम आहे मितांशी 11. या ठिकाणी गॅप मध्ये मला चेंडूला आहे, स्टॉप केला जाईल का नाही. गॅप मध्ये आहे चौकार. धावफलक जाऊन पोहोचतोय. 6 धावेवरती 1-6 असा स्कोर बोर्ड आहे. काल मला वाटतंय खरी गरज होती आनंद कदम एक्का याला, परंतु ठीक आहे. संघ मालक आज आलेत, संघ मालकांना खुश करतील, संघ मालकांच्या अपेक्षा असतील. संघ मालक स्वतः मैदानामध्ये आहेत. पुढचा चेंडू साहिल यांचा. इथे मात्र साहिलने कलेक्ट केलाय चेंडू. एकही धाव नाही. सुरेख गोलंदाजी. एक चौकार मारला असेल परंतु साहिलला माहिती आहे प्रत्येक बॉलचं महत्व, प्रत्येक रनचं महत्व साहिलला माहिती आहे, प्रत्येक चेंडूचं महत्व आनंद कदम एक्का याला माहिती आहे. छोटासा रनअप आहे आणि इथे मात्र गॅप मध्ये मारलेला चेंडू रमेश कदम नाही यशवंत आहेत. स्टॉप करणार यशवंत सारखा खेळाडू आहे, एक अनुभव आहे. अनुभवाची पूर्ण शिदोरी गणली जाते ती म्हणजे अर्थातच यशवंत कदम. गोलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो, फलंदाजी असो, मितांशी 11 संघामध्ये महत्वाची भूमिका पाडतात ते म्हणजे अर्थातच यशवंत कदम कमिटी मेंबर आहेत. परंतु आता मात्र कर्णधार यांनी त्यांच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. परंतु पाहूया यशवंत कदम असेल की दुसरा कोणी असेल गोलंदाजीसाठी ते पाहिलं जाईल. परंतु कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग न करता थोडस स्पीडअप घ्या मित्रांनो, आपल्यास विनंती आहे. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. जवळजवळ 1 वाजलेले आहे. हॅट्रिक साठी 501 रुपये वेदिका एंटरप्राइजेस ट्रॉफी हाऊस यांच्याकडून दिलं जाईल आणि माझ्याकडून देखील दिलं जाईल 501 रुपये हॅट्रिक साठी यशवंत कदम यांना. बघूया हॅट्रिक साठी हॅट्रिक घ्यावी लागेल. एक्क्यानं जर पहिल्या चेंडूवरती जर षटकार मारला तर एक्क्याला सुद्धा 101 रुपयाचं प्राइस दिलं जाईल राज सपकाळ फिटनेस कोच यांच्याकडून. परंतु पहिल्या चेंडूवरती त्यांना षटकार मारावं लागेल. 101 रुपयाचं पारितोषिक आणि पहिल्या चेंडूवरती जर यशवंतने एक्का याला आउट केलं त्यांना देखील 101 रुपये दिला जाईल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला चला चला, कोणत्याही प्रकारचा टाइमपास करू नका यशवंत साहेब. चला विनंती. चला पहिला चेंडू एक्काला जर आउट केला तर 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक्क्याने षटकार मारला तरी 101 रुपये. बघा बघा इथे बघा, थोडीशी अपील वेगळ्या शैलीमध्ये यशवंत यांची. जर एलबीडब्ल्यू असती तर दोन्ही हात वर केले असते यशवंत कदम यांनी. जबरदस्त अपील आहे.
पंचांवरती प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला जातोय सातत्याने. कालपासून पाहतोय यशवंत कदम. यस, आता मारलाय मारलाय मारलाय, चेंडू मारलेला आहे चौकार डगआउटच्या दिशेने. यशवंत याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली कालच्या मॅच मध्ये. फक्त 5 धाव्या दिला होता, आम्हाला आठवत आहे. फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या यशवंत यांनी. आणि आता मात्र 2 चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू मात्र चौकार मारला एक्का यांनी. पुढचा चेंडू, इथे मात्र जोरदार प्रहार, षटकार. यस, षटकार. आज मात्र काही खरं दिसत नाही एक्क्या. मला वाटते तो एक सिरियल होती मध्ये, मला वाटतंय गणेश सर, देवयानीचा एक्का. परंतु हा मात्र भैरवनाथ विठला वॉरियरचा एक्का आहे. परंतु काल जर अशी जर फलंदाजी केली असती तर कुठेतरी अव्वल स्थानी गेले असते. परंतु आज टीम मालक आहेत बघा, एक्का. इथे मात्र हो गया पक्का, नाही हो गया. गुरुजीने क्या सोडलेला. चालल चालल, हरकत नाही गुरुजी. पोरांना समजवणं, पोरांच्या डोक्यामध्ये एक एक वर्ड एक एक सेंटेन्स घालणं ते वेगळं. परंतु या क्रिकेटच्या धावपट्टीवरती डोक्यावरती सूर्य आहे. तुम्हाला काही समजलं नसेल, पण आपण पाहतोय सातत्याने 20 वर्षाचा इतिहास पाहिला तर भागुजी गुरुजी काय खेळी करत होते. परंतु अजून देखील तो बेकरार त्यांचा पार्टनर इकडे आहे, मला वाटतं राजू कदम. परंतु ठीक आहे, बोली लागली गेली. मितांशी 11 आणि बागुजी सर ऍज अ आयकॉन म्हणून खेळतात. इथे मात्र ऑफसाईडच्या दिशेने एक्काने गॅप काढलेला. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल आणि रनआउटचा चान्स. परंतु इथे मात्र चेंडू कलेक्ट केला नाही यशवंत यांनी. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. या मॅच विचार केला जाईल. या पर्व 1चा ग्रामपंचायत लीग पर्व पहिले विचार केला जाईल. टीम मितांशीचा विचार केला जाईल. टीम विटलाय वॉरियरचा. पुढचा चेंडू यशवंत यांचा सामना करेल एक्का. इथे मात्र इरादा पक्का. नाव एक्का परंतु इरादा पक्का. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल एक्का याला. धावफलकच्या बाबतीत विचार केला तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 22. आता कुठेतरी कॅल्क्युलेटर प्रमाणे पुढे चाललं जातंय. यस, विटलाय वॉरियर्स या संघाने जर सामना जिंकला तर खेळाडूंना खुशबू वडापाव 15 प्रकाश कदम पुजारी यांच्या माध्यमातून दिला जाईल. आणि विटलाय वॉरियर्स जर सामना जिंकला तर माझ्याकडून 251 रुपये दिले जातील विटलाय वॉरियर्स साठी, खास करून यश साळुंके आणि अमोले यांच्या संघासाठी 251 रुपये. सामना जिंकावा लागेल, बघूया. पुढचा चेंडू गोलंदाज ताटे आणि इथे मात्र हो गया इरादे पक्के. यक्का यक्का आता काय मला वाटतं फॉर्म मध्ये आलेला दिसतोय. देवयानीचा यक्क्या. खर तर कार खेळायची गरज होती. आता एकही बॉल सोडत नाही. आता तुम्हाला सुट्टी नाही, मी सुट्टी देणार नाही, हे फक्त निश्चय केलेला आहे. जय ताटे समालोचक आहेत आणि गोलंदाज सुद्धा आहेत. यस, एक्का. बघतच राहिले. एक्का, इरादा पक्का. एक्का, इरादा पक्का. या ठिकाणी मित्रांनो एक छोटीशी अनाउन्समेंट आहे. एम एडिट्स यांनी अतिशय उत्कृष्ट अशी आपली एक व्हिडिओ कोलाज केलेली आहे. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. ग्रामपंचायतच्या ग्रुपवरती पोस्ट केलेले आहे, बघू शकता. सर्वांनी लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मात्र काय चौका की काय पंच चौका आहे ना, 1 बाउन्स. यस, मला वाटतंय यक्क्या आता तापलेला आहे वरून डोक्यावरून एवढं टेम्परेचर आणि यक्क्याची बॅट आता काही थांबत नाही. यक्का, इरादा पक्का. हा, यस, जय ताटे. सुनील पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
यस यस सुनील पवार साहेब कोर कमिटी अध्यक्ष पाटण तालुका सदस्य भाजपा यांचं देखील आगमन झाले. साहेब आपण व्यासपीठावरती आहेत, आपलं देखील सरसे असं स्वागत, कमिटीच्या वतीनं सरसे असं स्वागत. गणेश सर यांना विनंती करतो, त्यांना शाल आणि सिरपळ देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. आपणास विनंती असेल सर या ठिकाणी. धावफलक जाऊन बसते 40. काय खेळ चाललाय मित्रांनो. आता मात्र इरादा स्पष्ट आहे, ते म्हणजे विटलाय वॉरियर्स या संघाचे मालकानी. मला वाटतंय काल जर आले असते अमोल तर कदाचित सामने जिंकले असते, परंतु ठीक आहे, कालचा दिवस जरी दुसऱ्याचा असेल तर आजचा दिवस माझा हे एक्क्याने सिद्ध केलंय. पुढचा चेंडू जय ताटे येतो, एक्का एक्का, इरादा पक्का, इरादा पक्का आणि हो गया यहाँ पे, हो गया यहाँ पे जेल का. विकेट टेकर बाय जय ताटे. किती रुपये? 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे जय ताटे याला. राजू कदम तुकोबा फायटरचे. यस 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 बरोबर आहे, चांगल्या खेळाडूला बाद केल्यानंतर प्रोत्साहन तर दिलंच पाहिजे. सुनील पवार साहेब आपण व्यासपीठात बसायचे आहे. साहेब आपण अनमोल रोल दिल्याबद्दल कमिटीच्या वतीने तुमचं देखील मोलाचं सहकार्य राहिलेलं आणि सरसे असं स्वागत. सुनील पवार फणसवाडी बीजेपी कोर कमिटी सदस्य आहेत पाटण तालुका. साहेब आपण अनमोल दिल्याबद्दल, अनमोल वेळ दिल्याबद्दल खरं तर आपलं कौतुक करावं तेवढं कमीच. आर्थिक सहकार्य आम्हाला सातत्याने देत असता. गणेश कदम यांच्या माध्यमातून चला पुढे, चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. पुढील फलंदाज मला वाटतंय आता मात्र पुढील फलंदाज आहे धुळवाडी संघाचे स्टार आणि विस्फोटक फलंदाज अर्थातच अजय. चालले तर काय खेळी, नाहीतर बसते दात खेळी. निर्धाव मी अगोदरच सांगितलंय, खेळले तर बारदार खेळी आणि नाहीतर बसली दात खेळी असं बोललं जातं, तसंच आहे ते. यस 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 बरोबर आहे. किती धाव संख्या झालेली आहे सर? 40 धावा. वा, अजूनही शेवटचं षटक बाकी आहे मित्रांनो. काय स्कोअर बोर्ड आहे? आतापासून ग्रामपंचायत लीग पर्व पहिलेचा विचार केला तर खोत फायटर्स हा संघाचा स्कोअर बोर्ड आहे तो म्हणजे 71. हा स्कोअर बोर्ड आहे मला वाटतं. रामजोरी साहेब काल तुमचा किती होता? 82. सेकंड हाय स्कोअर आहे मला वाटतं खोत फायटर संघाचा. ओके 82 धावा केल्या होत्या केदारनाथ 11 संघ. हो 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 बॉल गया बाउंड्रीच्या बाहेर. मालक फॉर्म मध्ये आलेले आहेत. अमोल सपकाळे आणि सलग 3 चौकार मारले तर प्रकाश सपकाळ आणि अनिकेत सपकाळ दोघांचे मिळून 500 रुपये दिले जातील अमोल सपकाळ्याला. सलग 3 चौकार, 2 सिक्स मारले तर 500 रुपये अंकुश महाराज यांच्याकडून. हा त्यांना माहिती आहे. नाही नाही त्यांना माहिती आहे, तुम्ही काही बोलाल त्याला माहिती आहे जिंकणं महत्वाचं आहे. तुमचे पैसे तुमच्या जवळच ठेवा. त्यांना सिद्ध केलंय अमोल सपकाळ यांनी. काही गरज नाही. काय समजत नाही इथं फक्त पैशाची बरसात होते पण तुमच्या पैशाकडे कोणी बघत नाही. सामना जिंकणं इम्पॉर्टंट आहे. यस बरोबर आहे. यस यस अपील. दोन्ही हात हवेमध्ये आहेत. निर्धाव चेंडू. गावडेचे जे समाजसेवक महादेव बागुजी कदम साहेब आपण इथे आल्याबद्दल कमिटीच्या वतीने तुमचं स्वागत होणार आहे. तुम्ही व्यासपीठावर या. हो मी सांगितलं अगोदर, बसलं तर बाहेर बारदार खेळी नाहीतर बसते मग दात खेळी. षटकार आहे. नो बॉल आहे. येस नाही सुरेख चेंडू आहे. नो बॉल नाही. चला पुढचा चेंडू अजय. ओ सुरेख असा चेंडू. हा चालेल चालेल. एखादा आणि इथे बघा, इथे बघा. नाही नाही धावफलक जाऊन पोचलाय. आता मात्र नक्कीच अमोल आलेले आहेत.
52 धावा, 52 अर्धशतक. शेवटचा चेंडू आहे, मला वाटतं बघूया काय होतंय काय नाही. यस, इथे मात्र गॅप मध्ये मारला चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण पाहिलं जाते. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र आउट. रनआउट होत आहेत ते म्हणजे अजय. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. 54 धावा केल्या. 55 धावांची गरज आहे. बॉल घ्या, बॉल. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रमेश सुरेश सपकाळ, धुलवाडी. कुठे असाल तर इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्स जवळ. रमेश सपकाळ बुवा. चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. विटला वॉरियर्स. यस, नेक्स्ट मॅच दी फाउंडर्स आणि तुकोबा फायटर्स. दोन्ही संघातील कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. टॉच का बॉस जवळ यायचं आहे. मी आमंत्रित करेन सुनील पवार साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. दोन्ही संघातील कर्णधारांनी यायचं आहे. टॉच का बॉस तिथे उपस्थित राहायचं आहे तुम्हाला. इथे आलेले सर्व समाजसेवक त्यांचं पुन्हा एकदा मी सहर्ष असे स्वागत करतो. सर्व क्रीडा रसिकांचे. सगळ्या खेळाडूंनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे, पाणी प्यायचं आहे. बॉडी डिहायड्रेट ठेवणं खरं तर गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना विनंती असेल, जास्त पण पाणी प्यायचं नाही खेळपट्टीवर जात असताना. चला, लाईनअप करून जायचं आहे. टीम विटलाय वॉरियर्स. टीम विटलाय वॉरियर्सच्या बाबतीत विचार केला तर विकास सपकाळ, आनंद कदम यक्का, शंकर सपकाळ, त्यानंतर अमोल, यश, अशी बारदार अशी गोलंदाजी आहे त्यांच्याकडे. बघूया, 2 चांगले पराभूत झाले, परंतु संघ मालक एक काल या ठिकाणी पाहिलं होतं आपण यश साळुंके यांना येलो कॅप घालून, परंतु आता मात्र येलो आणि रेडचं काहीतरी कम्युनिकेशन असेल. जिंकण्यासाठी टीम सज्ज असेल. टीम मितांजीच्या समोर जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 55 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे. टीम मितांजीचा विचार केला तर 2 मॅच खेळले गेले. पहिली मॅच 2 मॅच पराभूत झाली टीम मितांची आणि तिसरी मॅच जिंकण्यासाठी सज्ज आहेत. मितांची 11 हा संघ मालक आहेत मनीष कदम, MK ड्राय फ्रूटचे प्रोपरायटर आहेत. बघा, या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला, टीम विटलाय वॉरियर्ससाठी एक बंपर धमाका आहे. प्रत्येक कॅच साठी कोणताही खेळाडूने कॅच घेतली तर 51 रुपये आहेत. निलेश कदम यांच्याकडून टीम विटलाय वॉरियर्ससाठी. फलंदाज आलेले आहेत बबन कदम आणि साहिल कदम. काय करतायत बघूया. काय हवंय तुम्हाला? जा रे, हवं पटकन. दी फाउंडर्स कर्णधार, दी फाउंडर्स तुकोबा राजू कदम कर्णधारांना पाठवायचं आहे. चला फटाफट.
वेळ खूप कमी आहे. 1 वाजली. 1 वाजली. सामने खूप बाकी आहे. चला स्पीड अप घ्या. चला यस यस स्टार्ट. तुकोबा, चला तुकोबाचे कर्णधार चंदू, नाणेफेकीसाठी यायचंय. फिटनेस कोच रमेश तिकडे बॉम्बे गोळा न खाता. यस 1 2 3 स्टार्ट. चला वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिली गोलंदाजी करण्यात, पहिला चेंडू फेकण्यामध्ये सज्ज आहेत विकास. संघ मालक आहेत अमर सपकाळ यांचे बंधू. या ठिकाणी पूर्णपणे बीट केलंय. काय जबरदस्त कमबॅक केलेला आहे. आता मात्र जिंकण्यासाठी दोन्ही सुनील पवार सर यांच्या शुभ हस्ते टच का बॉस तिथे नाणेफेक करून घेतली जाईल. चला या प्रथमेश आलेला आहे कर्णधार तुकोबा फायटरचा. दी फाउंडरचे कर्णधार आलेले आहेत. यस अविनाश सपकाळ. दुसरा चेंडू विकास यांचा सामना करेल साहिल. छोटासा रनअप. सुरेख अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. आता मात्र पूर्णपणे बीट केले साहिल यांना. वैयक्तिक 2 चेंडू फेकले गेले विकास यांनी आणि सलग 2 चेंडू निर्धाव. टीम मला वाटतंय कालच्या 2 मॅच पराभूत झाल्यानंतर टीमनं कुठेतरी कमबॅक केलेलं दिसतंय. टीम विटलाय वॉरियर्स. नाणेफेक जिंकली कोणी? दी फाउंडर्स. संघाने आपला निर्णय सांगायचा फटाफट. इथे मात्र 4 धावा. 2 चेंडू निर्धाव केले परंतु तिसऱ्या चेंडूवरती बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला. इथे मात्र संघाचं खातं खोलतं, साहिलचं देखील खातं खोलते 4 धावेनी. धावफलक जाऊन पोचते होतो म्हणजे 4 बिनबाद 4. वैयक्तिक पहिला आहे षटक विकास यांचं. पुढचा चेंडू या ठिकाणी जोरदार प्रहार. चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर. यस षटकार. बाउंड्रीच्या बाहेर झेल घेतली तर 51 रुपये आहेत. तुमच्या लक्षात येत नाहीये. बाउंड्रीच्या बाहेर कोणत्याही खेळाडूने जर झेल घेतला तर 51 रुपये मिळले जातील. राजू कदम यांच्या शुभ हस्ते दिले जाईल 51 रुपये नगद कॅश. तुम्हाला हेच समजत नाही. बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही उभे राहा 51 रुपये. तुम्ही जर गेला तर कॅल्क्युलेशन केलं तर तुम्ही छोटा मोठा जॉब केला तर अर्ध्या तासाला 51 रुपये सुद्धा मिळत नाहीत मित्रांनो. इथे मात्र गॅप मध्ये मला चेंडू आणि मला वाटतं बाउंड्रीच्या दिशेने जात असते परंतु अजय त्या ठिकाणी आहे. एकाच धावावरती समाधान मानावं लागेल. धाव संख्या जाऊन पोचते ती म्हणजे 11. नियम क्रमांक 1 प्रत्येक टीम मध्ये 11 खेळाडू खेळणं गरजेचं असतं आणि धावफलकच्या बाबतीत विचार केला तर बसा ना. धावफलकच्या बाबतीत विचार केला तर 11 बिनबाद 11 ही जमेची बाजू. मितांशी 11 हा संघ अर्थातच मनीष कदम साहेब यांचा. काल या ठिकाणी बाबूजी सर आणि साहिल नव्हता परंतु आज देखील ते आलेले आहेत. या ठिकाणी बाबामन कदम यांनी मारलेला चेंडू गॅप मध्ये. इथे मात्र यस कलेक्ट केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण यार. ग्रेट फिल्डिंग बाय. जात सायलंट किलर. अर्धा जात सायलंट किलर अर्थातच शंकर. त्याच्यानंतर तुलाच करायचं. या ठिकाणी बघा अगोदरच दोन्ही हात हवेमध्ये होते. बघा अगोदरच दोन्ही हात हवेमध्ये होते परंतु काय हातामध्ये मला वाटते लव चंबक वगैरे काहीतरी असतं ना स्टिक वगैरे लागते आणि त्यांच्या अकाउंट मध्ये जो हातामध्ये मला वाटते लव चंबक वगैरे काहीतरी असतं ना स्टिक वगैरे लागते आणि त्यांच्या अकाउंट मध्ये जोपर्यंत अमाऊंट हिट होत नाही तोपर्यंत कृष्णा सातपुते खेळायला जात नाही. कृष्णा सातपुते होत नाही तोपर्यंत कृष्णा सातपुते खेळायला जात नाही. कृष्णा सातपुते असेल किंवा कोणी असेल जोपर्यंत अकाउंटला अमाऊंट ते कोणी असेल जोपर्यंत अकाउंटला अमाऊंट ते हिट होत नाही विड्रॉल होत नाही तोपर्यंत ते जात नाहीत. त्याच पद्धतीने कदाचित रामबाब सपकाळ विड्रॉल होत नाही तोपर्यंत ते जात नाहीत. त्याच पद्धतीने कदाचित रामबाब सपकाळ यांना कॉल गेला अमोल यांचा की बाबा तुला यायचंय मॅच मध्ये. तुला आम्ही बोली लावले. गेला अमोल यांचा की बाबा तुला यायचंय मॅच मध्ये. तुला आम्ही बोली लावले परंतु
परंतु त्यांनी झेल सोडलेला आहे. परंतु नक्कीच दुसरा झेल घेतली असती तर 51 रुपये निलेशने झेल सोडलेला आहे. परंतु नक्कीच दुसरा झेल घेतली असती तर 51 रुपये निलेश कदम यांच्याकडून होतेच. परंतु ठीक आहे, पुढचा चेंडू शंकर यांचा होतेच. परंतु ठीक आहे, पुढचा चेंडू शंकर यांचा सामना करेल साहिल आणि इथे मात्र साहिल आणि इथे मात्र यस नाही यस नो पळू की नको यस नाही यस नो पळू की नको असं चाललं होतं. परंतु शेवटी अंतिम निर्णय जो आहे तो साहिलनं सांगितलं जिंकण्यासाठी. यस नो चान्स 4 रन्स. जोपर्यंत साहिल मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅचचं काही सांगता येणार नाही. 17 धाव फलक 17. अतिशय सोपं आव्हान आहे मित्रांनो. दुसरं षटक आहे. जर दिनेश सारखा खेळाडू 17 चेंडूवरती 55 धावा करतो, राम झोरे सारखा खेळाडू 15 चेंडू मध्ये 55 धावा करतो तर अगदी सोपं असं आव्हान आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र पाहणार तंबूच्या अस्त्राचा यक्का, देवानीचा यक्का. काय करून बसला, इरादा पक्का, देवानीचा यक्का. ही झेल मात्र तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सांगेल. एक झेल सोडल्यानंतर वर्ल्ड कप मध्ये आपण रोहित शर्माचा झेल सोडला होता मित्रांनो. काय परिस्थिती झाली होती समोरच्या टीम मध्ये. झेल नाही तर वर्ल्ड कप सोडला होता हे तुमच्या लक्षात येत नाही. परंतु यक्क्यासारख्या खेळाडूने जर साहिलचा झेल सोडला तर मग अवघड आहे मित्रांनो. एका चांगल्या खेळाडू कडून जर झेल सुटत असेल तर मग टीमचं मात्र अवघड आहे. संघ मालक खुश नाही आहेत, यश साळुंखे खुश नाही आहेत अमोल सपकाळ. परंतु ठीक आहे, बघूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. या ठिकाणी बबनने मारलेला गॅप मध्ये चेंडू तत्पूर्वी एकदा पूर्ण नक्कीच दुसऱ्याचा धावेचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र नाही चेंडू कलेक्ट केला जाणार नाही. 2 धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स साहिल आणि बबनच्या माध्यमातून. आता मात्र थोडंफार समीकरण चेंज होताना दिसतंय. साहिलने इरादे स्पष्ट केलेले आहेत, बबनने देखील इरादे स्पष्ट केलेले आहेत. क्रिकेट एकेरी दुहेरी धावेने आता काही चालणार नाही ते माहिती आहे बबन आणि साहिलला. संघ मालकांना खुश करायचा असेल तर सामना जिंकावा लागेल. मितांची 11 या संघाला. इथे बघा LBW असतं तर बबनला देखील परतावं लागलं असतं डगआउटच्या दिशेने. परंतु जोरखस माराच्या प्रयत्नामध्ये चेंडू जातो तो म्हणजे निर्धाव. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचते मित्रांनो फक्त आणि फक्त 20. यस, थोडासा ब्रेक थ्रो मिळालेला आहे. त्याला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. चला, विनंती असेल, सहकार्य करायचं असेल. ह्या नंतरची मोठी मॅच ती आहे ती म्हणजे दी फाउंडर्स वर्सेस तुकोबा फायटर्स. निर्णय सांगायचा आहे. 20 धाव संख्या 20. 35 पाहिजेत. 20 झाले. 12 चेंडू मध्ये 35 धावा करायच्या आहेत. 35 रन्स टू विन फॉर टीम मितांची 11. इथे मात्र सूर्यकासा चेंडू. गोलंदाज प्रथमेश. 11 चेंडू मध्ये 35 धावांची गरज. बघूया साहिल काय करेल की नाही, येणाऱ्या काळामध्ये समजेल. पहिला दिवस गाजवला राम झोरे मुंबई पोलीस यांनी, नक्कीच दुसरा दिवस गाजवला दिनेश याने. परंतु आता मात्र साहिल काय करेल की नाही बीट केलंय, पूर्णपणे बीट केलंय. 10 चेंडू मध्ये 35 धावांची गरज मितांसी 11 संघाला. चांगला असा प्रयत्न आहे साहिल यांचा. परंतु अजूनही मॅच ऑन आहे. संघ मालक, एक संघ मालक येलो कॅप वरती तर दुसरा संघ मालक रेड कॅप मध्ये.
तर यष्टी रक्षक व्हाईट कॅप मध्ये. पुढचा चेंडू यस बिल्डिंगच्या पड्याल वावराच्या बाहेर षटकार. यस 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 आता मात्र इरादे स्पष्ट. साईल ऑन फायर. 26 मॅच ऑन आहे मित्रांनो, मॅच ऑन आहे. केतन सारखा खेळाडू 6 बॉल मध्ये जर 24 करतो तर साईल का नाही करू शकत. उर्वरित 9 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. 9-29 बघूया काय होत आहे. गोलंदाज प्रथमेश इथे मात्र भरकटलेल्या स्थितीमध्ये गोलंदाज प्रथमेश अवांत धावसंख्येमध्ये भर होताना दिसते. आता मात्र 28 धावांची गरज. 9-28 अगदी सोपा असं आव्हान आहे. साईल सारखा खेळाडू अजूनही मैदानामध्ये. बघूया जोपर्यंत साईल आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे आणि ती राहणार. परंतु संघ मालक यश साळुंके आणि अमोल अगोदरच मॅच मध्ये बक्षीस लावलेलं आहे. राज यांनी फिटनेस कोच जर तुम्ही सामना जिंकाल तर तुम्हाला 251 रुपयाचे पारितोषिक मिळणार. विटलाय वॉरियर्स या संघाला. पुढचा चेंडू प्रथमेश टू साईल. इथे मात्र यश साळुंके. यश संघ मालक काय जबरदस्त स्टॉप केलाय संघ मालकांनी. त्यांना माहिती आहे ही जर बाउंड्री गेली असती तर संघ मालक स्वतःला त्यांच्यावरती खापर फोडलं गेलं असतं. दुसरा संघ मालक ओरडला असता की बाबा तुम्ही आपण संघ मालक आहे, आपण जर चेंडू सोडला तर काय आपल्या टीमची परिस्थिती होईल. कदाचित यश साळुंकेला माहिती आहे एक एक रनचं महत्व माहिती आहे, एक एक बॉलचं महत्व माहिती आहे एक्काला, एक एक बॉलचं महत्व माहिती आहे अमोल सपकाळ्याला. पुढचा चेंडू प्रथमेश टू साहिल. यस 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 इथे मात्र अवांतर चेंडू वाईट चेंडू. पंच यांचा इशारा. धावफलक जाऊन पोहोचतोय. 28-28 ऑन बोर्ड. लॉस ऑफ नो लॉस विदाउट लॉस. आणि काय जबरदस्त खेळी आहे. बॉबी कुठे असेल तर इथे यायचंय. बॉबी अर्थातच विलास कदम. बॉबी म्हटल्यानंतर तुम्हाला लहान मुलांना ती दुसरी वाली बॉबी आठवते पण तसं नाहीये ते टोपण नाव. यस यस साईल ऑन फायर वायर. हा हे बघा हे तुम्ही जर असं करणार ना तर कुठेतरी ते चुकीचं होणार. तुम्ही आता आजकाल जास्त पैसेवाले झालेले आहे. तुमच्यासाठी 51 रुपयाचे पारितोषिक आहे. तुम्ही जर चेंडूचा झेल घेतला असता तर षटकार षटकार. या स्कोअर बोर्ड सांगतो तुम्हाला. 34 झाल्या. 34 यस. 7 मध्ये 21 धावा पाहिजे. 7 मध्ये 21. मॅच ऑन. मॅच ऑन आहे मित्रांनो. साहिलचा खेळ आवडला असेल तर नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत. साहिल एक जबरदस्त असा खेळाडू आहे. मितांशी 11चा आयकॉन. हे बघा जे दुसरा षटकार. यस मॅक्सिमम 51 रुपयाचे पारितोषिक. या इथे या 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 कोण आहे या इकडे. 51 रुपये घेऊन जावा. या परत या. जर हळू चालला तर पैसे भेटणार नाहीत. यस आता मात्र आता काय खरं नाही. विटलाय वॉरियर्स थोडस गच्चाळ असं फेकी केली गेली प्रथमेश यांनी. आता मात्र 15-6 15-15-6 असं समीकरण. मित्रांनो काय खेळ चाललाय. साहिल सारखा खेळाडू अजून सुद्धा मैदानामध्ये आहे. संघ मालक खुश असतील कदाचित परंतु संघ मालक यांना माहिती आहे क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. मित्रांनो क्रिकेट मध्ये एका धावेला महत्व, राजकारणामध्ये एका वोटला आणि एक्झाम मध्ये एका मार्क्सला महत्व आहे. मित्रांनो शेवटच्या क्षणापर्यंत काही सांगता येत नाही परंतु हा खेळ कुठे चाललाय पाहूया आपण. जबरदस्त खेळबाजी. गोलंदाजी असेल फलंदाजी असेल कोणत्याही क्षणी कुठल्याही दिशेला सामना वळतोय. मित्रांनो शंकरनं अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. विकासनं सुद्धा उत्कृष्ट गोलंदाजी केली परंतु प्रथमेश यांनी खरोखरच थोडस फेकी चुकीची केली गेली आणि 20 रन दिल्या. शंकरने फक्त 7 धावा दिल्या होत्या. विकासने देखील मला वाटतं काहीतरी 12 धावा दिल्या होत्या परंतु 15 धावेची गरज आहे. बबननं जर मला वाटतं मितांशी 11 हा सामना जिंकला तर त्यांना सुद्धा 251 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फिटनेस कोच राज सपकाळ यांच्याकडून. मितांशी 11 या संघाला आणि विटलाय वॉरियर्स त्याला देखील अगोदर बक्षीस लावलेला सामना जिंकला तर 251. दोन्ही टीम साठी सुवर्ण संधी आहे. बघू एक्का आणि इथे मात्र इरादा पक्का.
काय झालंय मित्रांनो, कोण आउट? साहिलला बाद केलेला आहे, साहिलला बाद केलाय. काय झाले पंच, कोण बाद आहे? थांबा थांबा, आम्हाला सांगा कोण बाद आहे. आमच्याकडे इकडे चेंडू, चेंडू काय वाईट आहे काय पंच, काय व्यवस्थित आहे? ओके आहे ना? ओके. काय खेळ चाललाय मित्रांनो, चांगला असा स्फोटक फलंदाज मला वाटते बाद झालाय. थोडस थोडस मला वाटते बबनने स्ट्राईक सोडली पाहिजे होती. आता मात्र काहीतरी सामन्याला कलाटणी मिळेल की नाही येणाऱ्या काळामध्ये समजेल. 5 चेंडू आणि 15, अतिशय सोपा आहे. बबन देखील 2 षटकार मारू शकतो मित्रांनो, पण बघूया काय होतंय काय नाही होणार. येणारा काळ ठरवेल आणि वेळ ठेवलेल. जय ताटे आहे, यस जय ताटे एक स्फोटक फलंदाज आहे, परंतु ते नॉन स्ट्राईकला असतील. चला 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 पटापट, इथे खूप वेळ कमी आहे. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, आणि महाराष्ट्रात एक वाघ होऊन गेलेलं त्याला शिवराय म्हणतात मित्रांनो. परंतु आता कोण वाघ होणार या मॅच मध्ये, असली टायगर कोण होणार ते पाहणं महत्वाचं असेल. जय ताटे, बघूया जय ताटेला सुवर्ण संधी. 5 चेंडू मध्ये 15, विटलाय वॉरियर्स मितांशी 11. कोण जिंकेल मित्रांनो? पराभवाने माणूस संपत नसतोय. कठीण काळात सांगा स्वतःला की मी चांगला खेळू शकतो, स्वतःला सिद्ध करा, कारण ढासळलेला. यस यस, चला चला स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. पुढचा चेंडू आनंद कदम, तू जय ताटे खेळाडू आहे. इथे मात्र यॉर्करच्या दिशेने आणि एसटी गुल 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 दांडी गुल. जय ताटे पराभवाच्या छायेमध्ये जातात की काय? मला वाटतंय मितांशी 11 हा संघ थोडाफार अडचणीमध्ये सापडलाय. मितांशी 11, वाटलं होतं साईल आहे काहीतरी होईल, परंतु नौका फलंदाज जर आला तर त्याला मला वाटतं सेट होण्यासाठी थोडा फार टाइम लागतो. परंतु या ठिकाणी मात्र 2 गडी बाद केलेत आनंद कदम यांनी. एक्का, आनंद कदम उर्फ एक्का. बघूया, मला वाटते विटलाय वॉरियर्स हा संघ खुश. मला वाटतं इटलाय वॉरियर्स या संघाला 15 वडापाव मिळणार आहेत या ठिकाणी. मला वाटतं पाहूया 1 रन पूर्ण. यस, एका धावावरती समाधान मानावं लागेल. यस यस, एका धावावरती. आता मात्र 3 चेंडू आणि 14 धावा. तीन बॉल 14, अतिशय सोपा आहे. बबनने दर 2 षटकार लावले तर बघूया काय होतंय. दोन्ही टीमला देखील बऱ्याच अशा ऑफर्स आहेत. 251 जो संघ जिंकेल त्याला 251 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल फिटनेस कोचच्या माध्यमातून. आणि प्रकाश कदम बुवा यांच्याकडून वडापाव आहेत विटलाय वॉरियर्सच्या संघाला. या ठिकाणी फुल चेंडू आणि इथे मात्र सुटला नाही, पकडला शंकर साठून, ती चुकवणार नाही. इथे मात्र बघा 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 बघत बसा बघत बसा बघत बसा. यस 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 यस, उचलणार फेकणार. अरे काय चाललंय समजत नाही. चेंडू उचलणार. यस 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 यस, लगोरीचा खेळ चालू आहे मित्रांनो. काय खेळी चालल्या. तू उचल मया यार, तू उचल मी उचल. 4 धावा आताच्या. यस यस, 4 धावा. यस 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 यस. काय चाललंय मित्रांनो, का हसू की रडू ते झालंय ह्या संघाचं. तू उचल. मला वाटतं 4-5 टप्पा जर घेतला असता तर बरं झालं असतं. तू उचलणार फेकणार. एक्का काहीतरी कानमंत्र देतोय. शंकरनं बरोबर फेकी केली होती. किती बॉल आता? बघा 2 बॉल 10, अजूनही मॅच ऑन आहे मित्रांनो. 2 बॉल 10, काय होतंय काय नाही बघूया. खेळाडू कोण आहे? सागर आहे. सागर तुम्हाला नाही, अविनाश आहे स्ट्रायकर. अविनाश, तू चल मैं आया, तू पकडतो मी पकडतो, तू पकड मी पकड, ती पकड मी पकड, असं चालू होतं.
विटला वॉरियर्स. काय जबरदस्त मित्रांनो, आम्हाला बघतच राहिले प्रेक्षक. 2-10. यस, पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र साळुंगे. यस साळुंगे. नाही नाही, ते सोडणार नाही. त्यांना माहिती आहे, त्यांना माहित आहे मी अशी चूक करणार नाही. ज्या चुका झाल्या त्या आम्ही भरून काढू. इथे मात्र ते सिद्ध केलं यस साळुंगे यांनी. चेंडू सुटला असता तर त्याच्या बॅकअपला विकास होतेच, परंतु यक्क्याची अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. परंतु ज्या पद्धतीने साहिल आउट झाले तिथून मात्र थोडस बॅकफुटला गेला संघ. मितांशी 11 हा संघ. 1 बॉल आणि 9 धावा. 1-9. पुढचा चेंडू इथे मात्र वाईट चेंडू. अगोदरच्या 2-3 बॉल वाईट गेला असतं तर मला वाटतंय मितांशी 11 संघ कुठेतरी मजबूत स्थितीमध्ये गेला असता. संघ मालक आज आले अमोल सपकाळ, आणि काय त्यांचा बोलतात ना पायगुण, हा पायगुण महत्वाचा मानला जातो. पुढचा चेंडू यक्का. हा मस्त. हा शाबाश, उलट्या बॅटने लागलेला आहे. हा पहिली विन. यक्का बघा बोलतात असे दोन्ही हात वर करतायत. आ जाओ मेरे शेर लोग, आ जाओ मेरे को गले मिला दो. पहिली मॅच आपण विन होंगे, दुसरा मॅच भी विन करेंगे.